आणि आता थेट जाऊया शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत। संघर्ष करती आई, लड़ती आई, हमारी जाने हमारे लोगों की चली गई, तो ये कल की बात छोड़ दीजिए। रात गई बात गई। हमने कल कहा ना, जब दिया बुझता है तो बड़ा हो जाता है बुझने से। यही है बात। ऐसी है कि इस बातों को नज़रअंदाज करना चाहिए राजनीति में। अगर महाराष्ट्र में जो लोग महाराष्ट्र विकास आघाड़ी से या शिवसेना से नहीं लड़ पा रहे आमने सामने, वो लोग ऐसे हथकंडे अपनाते हैं, ऐसे लोगों को ताकत देकर हमारे खिलाफ बोलने के लिए बाध्य कर देते हैं, उनकी राजनीतिक रोटियां बनाते हैं, सेकते हैं। तो हमारे लिए कोई ये बड़ी बात नहीं है। बस हो गया, छोड़ दीजिए। सर, मराठीमध्ये राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे राज्य सरकारला। भोंगे अल्टिमेटम वगैरे राज्य सरकारला कोणी देत नाही। अल्टिमेटम द्यायची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती या महाराष्ट्रात आणि देशामध्ये। बाळासाहेब ठाकरेंनी या देशातल्या अतिरेक्यांना अल्टिमेटम दिला होता अनेकदा। मग अमरनाथ यात्रा असेल, वैष्णोदेवी यात्रा असेल, किंवा या देशामध्ये इतर काही दहशतवादी कारवाया असतील, अल्टिमेटम द्यायची ताकद आणि कुवत राजकारणामध्ये फक्त या देशात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच होती। आजचा जो अल्टिमेटम आहे, हा जो भोंगा वाजतो आहे, हा भाजपचाच भोंगा आहे, सगळ्यांना माहिती आहे। जे आमच्याशी थेट लढू शकत नाही ते अशा प्रकारे भोंगे लावून एक माहोल निर्माण करतायत। ईडीच्या कारवाईबाबत जे काल ईडी कथक करत होते, ईडीच्या कारवायाबाबत अभय मिळाल्यामुळे केंद्राकडून हा भोंगा वाजू लागलेला आहे। आम्ही सामोरे जातो, आम्ही लढतोय खोट्या कारवायांबद्दल, त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही। आमच्या नकला करा, आमच्या मिमिक्री करा, आमच्या विषयी खोटं बोला। शिवसेना आणि महाविकास आघाडी ही भक्कम आहे, मजबूत आहे। एका वैफल्यातून, निराशेतून अशा प्रकारचे भोंगे वाजतायत। भारतीय जनता पक्षानं जेव्हा भोंगे वाजवले आमच्या विरोधात, त्या भोंग्यांचा उपयोग झाला नाही, म्हणून नवीन भोंगे लावले, त्याचाही काही उपयोग होणार नाही। काल असं मी ऐकलं की संजय राऊत हे शिवराळ भाषा देतात, बोलतात। होय, बरोबर आहे। खरं म्हणजे मी ज्या संदर्भात ती शिवराळ भाषा वापरलेली आहे, त्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला पाहिजे होतं, कारण ते मराठी अभिमानी म्हणून कालपर्यंत मिरवत होते। महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत, शिवसेना नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणामध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे माझ्या शिवराळ भाषेचं जर त्यांनी काल अभिनंदन केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता, तर त्यांचं खरं मराठी प्रेम काल दिसलं असतं। किरीट सोमय्या या माणसाला तुम्ही म्हणताय ती शिवराळ भाषा वापरली आहे, आणि त्याबद्दल मला आणि शिवसेनेला त्याचा गर्व आहे। मला आत्ताच माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर। तेही मला हेच म्हणाले, किरीट सोमय्या यांना शिवराळ भाषा मी का वापरली याचा जर अभ्यास केला असता, तर एक मराठी म्हणून माझी वेदना त्यांना समजून घेता आली असती। हाच किरीट सोमय्या ज्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची असू नये म्हणून हा माणूस कोर्टात गेला होता आपल्या महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध, त्याच्याविरुद्ध मी शिवराळ भाषा वापरली। हाच किरीट सोमय्या आणि त्याचे या मुंबईतले इतर काही अमराठी बिल्डर्स, फंटर्स यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे। मी बोललो आहे, आणि हे दिल्लीच्या वृत्तपत्रात सुद्धा याच्याविषयी सूतोवाद झालेला आहे। मी सांगतो त्याच्यावर, मुंबई महाराष्ट्रापासून तोडावी, मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार असू नये, यासाठी एक प्रेझेंटेशन या लोकांनी तयार केलेलं आहे, आणि हे सतत दिल्लीत जाऊन लॉबिंग करतायत।
गृह खात्यात की मुंबई महाराष्ट्रापासून तुटावी, मुंबईवरती महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अधिकार असू नये, याबाबत त्यांची काही कारस्थानं चालू आहे. त्याचा सूत्रधार सुद्धा हा किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात काही बिल्डर्स आहेत, उद्योगपती आहेत महत्त्वाचे. हे जेव्हा मला समजलं तेव्हा संतापून जर माझ्या तोंडातून शिवी बाहेर पडली असेल, मी त्याला शिवी म्हणतच नाही, जी लायकीच आहे, तर मला असं वाटतं मराठी जनता मला त्या शिवीबद्दल माफ करेल आणि मला उत्तेजन देईल. ही एका मराठी माणसाच्या तोंडातून, शिवसैनिकाच्या तोंडातून निघालेला अंगार आहे. तुम्हाला जर किरीट सोमय्यांनी जी मराठी विरोधी भूमिका घेतलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आणि मुंबई तोडण्यासंदर्भात जे प्रेझेंटेशन त्यांनी तिकडे दिल्लीत सादर केलं आहे, त्याचं समर्थन तुम्ही करणार असाल तर ठीक आहे, माझ्या शिराळ भाषेवर तुम्ही जरूर टीका करा. मग तुमची भूमिका बदलली असेल तर या किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करा आणि त्याच्या पुढे झुका, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस हे सहन करणार नाही. करा ना मग तुम्ही किरीट सोमय्याचा सत्कार करा. तुम्ही हाच किरीट सोमय्या ज्याच्यावरती मी शिवी घालतो असा तुमचा आक्षेप आहे, अजूनही घाले, कारण तो महाराष्ट्रद्रोही आहे. INS विक्रांत संदर्भातला जो घोटाळा बाहेर आलेला आहे, देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी खेळण्याचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा, INS विक्रांत वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपये घेऊन हडप करणारा भाजपचा किरीट सोमय्या हा तुम्हाला प्रिय असेल, त्याला मी शिवी घातली तर तुम्ही जरूर त्याला बोलवा आणि त्याला एखादं महाराष्ट्र तुमच्या वतीनं व काय कुठलं पदक द्यायचं असेल, तुमचं खाजगी काय असेल तर देऊन टाका त्याला. तुमचं रत्न म्हणून काय त्याला मिरवायचं असेल त्याच्या गळ्यात ते पदक घाला. या महाराष्ट्रद्रोहाच्या हे ढोंग आणि हा भंपकपणा चाललेला आहे तुमचा, आणि हा भंपकपणा काल पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे. एका द्वेषातून विद्वेषातून तुम्ही हे सगळं बोलताय. हे तुमचं नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावला. तुम्ही फक्त फुंका मारताय आतमध्ये आणि तो आवाज येतो. महाराष्ट्राच्या जनतेला याच्यामध्ये अजिबात रस नाही. यास जर कोणी महाराष्ट्रावरती किंवा मुंबईवरती अशा प्रकारे थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक, मराठी माणूस हा अशाच प्रकारची शिवराळ भाषा वापरेल. अशाच प्रकारची शिवराळ भाषा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये, सीमा लढ्याच्या आंदोलनामध्ये, आचार्य यात्र्यांपासून माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून आणि प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत वापरण्यात आलेली आहे. ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच उत्तर द्यावं असं आत्रे आणि ठाकरे या दोन आमच्या दैवतांचं म्हणणं होतं. तुम्ही त्यांना दैवत मानत नसाल, तुमचे म्हसोबा आता बदलले असतील, तुम्ही दुसरे शेंदूर लावून फिरत असाल तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. तुमची अक्कल 1.5 वर्ष ईडी कार्यालयात घाण पडली होती, ती काल सोडवण्यात आल्यामुळे तुमचे भोंगे वाजू लागलेले आहेत. हे भोंगे महाराष्ट्राची जनता बंद करेल. धन्यवाद. हिंदी में जानना चाहेंगे कि कल राज ठाकरे ने जिस तरह से आपके ऊपर टीका की, मैंने इस बारे में हिंदी में मेरा बयान दिया है. ये टीका मेरे पे नहीं है, क्रिटिसाइज मेरे पे नहीं है, महाराष्ट्र के ऊपर है. त्यांनी अशी एक टीका केली की राऊत सेनेत आहेत की राष्ट्रवादीत आहेत. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. प्रखर हिंदुत्ववादाचा विचार आणि त्याचबरोबर मराठी बाणा हा शिवसेनेचा कायम आहे. महाविकास आघाडीत असून सुद्धा माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे आजही प्रखर हिंदुत्वाचा विचार आणि भूमिका मांडतायत. ही हा त्यांचा पोटशूळ आहे, तो तसाच राहू द्या. धन्यवाद. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस तरह से राज ठाकरे हो गया सर, हिंदी में नहीं बताया सर, हिंदी में जिस तरह से राज ठाकरे ने कहा कि किरीट सोमय्या के लिए भाषा यूज की गई और मैंने जो भाषा का इस्तेमाल किया है
मैं उसका समर्थन करता हूँ, महाराष्ट्र की जनता समर्थन करती है। ये किरीट सोमैया जिसने INS विक्रांत के नाम पर करोड़ों रुपए का घोटाला किया है, देश के साथ धोखा किया है, राष्ट्रद्रोह किया है, ऐसे व्यक्ति के बारे में अगर मेरे मुंह से या महाराष्ट्र के मुंह से, जुबान से कोई गलत शब्द निकलता है तो मुझे लगता है जनता हमें ज़रूर माफ़ करेगी, क्योंकि ये इतना बड़ा घोटाला, इतनी बड़ी निर्लज्जता हमने देखी नहीं। दूसरी बात, ये किरीट सोमैया जो हम आजकल मुंबई महाराष्ट्र से अलग करने की, केंद्र शासित करने की एक चाल, एक प्रेजेंटेशन बना रहा है और दिल्ली में जाकर गृह मंत्रालय को बार बार कन्विंस कर रहा है, ऐसे व्यक्ति के खिलाफ, महाराष्ट्रद्रोही व्यक्ति के खिलाफ अगर मेरे मुंह से ऐसे शब्दों का इस्तेमाल अनपार्लियामेंट्री निकल चुका है तो मुझे उसमें कोई खेद नहीं है और मुझे गर्व है और पूरे महाराष्ट्र को गर्व है। अगर राज ठाकरे को ये किरीट सोमैया के बारे में, जिसने देश के साथ गद्दारी की है, जो महाराष्ट्र का गद्दार है, ऐसे किरीट सोमैया के बारे में अगर इतनी प्रेम उमड़ आया है तो ज़रूर अपने घर पर बुलाए और उनका सम्मान कीजिए। धन्यवाद, आप उसका सम्मान कर लीजिए। लेकिन यही किरीट सोमैया का बयान देखो जब राज ठाकरे को ईडी में बुलाया था, राज ठाकरे का ईडी का घोटाला, यही किरीट सोमैया और बीजेपी के लोग बार बार उछाल रहे थे। आप उनका भोंगा बनकर आप बात कर रहे हो। मुझे आज अगर बाला साहब ठाकरे होते तो क्या बोलूं। सर एक आपल्या तर नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर केलेलं आहे। तुमचे भोंगे जनता बंद करेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर मनसेचे मसोबा बदलले असल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। ईडीच्या कारवाईमुळे राज ठाकरेंचा भोंगा वाजतोय अशी देखील टीका संजय राऊतांनी केलेली आहे। मराठी जनता मला शिव्यांबद्दल माफ करेल, मात्र सोमय्यांना घरी बोलावून सत्कार करा अशी देखील खोचक टीका संजय राऊतांनी केलेली आहे। शिवराळ भाषेवरून भाष्य करताना संजय राऊतांनी म्हटलेलं आहे, सोमय्यांना तुमचं रत्न म्हणून त्याचा सत्कार करा। मी भले शिवीगाळ भाषेत बोलतोय, मात्र तुमच्या तोंडाला कोणीतरी त्यांच्या पक्षाचा भोंगा लावलाय असं देखील एकीकडे त्यांनी किरीट सोमय्यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर केलेलं आहे। तर शिवसेनेच्या धमन्यात हिंदुत्वाचं रक्त आहे आणि मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले। भाजपने आता नवीन भोंगे लावले असल्याची टीका सुद्धा संजय राऊतांनी केलेली आहे। काल राज ठाकरे यांनी ठाण्यात जी सभा घेतली, या सभेला प्रत्युत्तर करत संजय राऊतांनी आता एक पत्रकार परिषद घेतलेली असून या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज ठाकरेंवर टीका डागलेली आहे। मनसेचे मसोबा बदलले असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत। त्याचबरोबर किरीट सोमय्यांवर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे। किरीट सोमय्यांना घरी बोलावून त्यांचा सत्कार करा असं देखील खोचक टीका संजय राऊतांनी केलेली आहे। तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर केलेलं आहे। ईडीच्या कारवाईमुळे राज ठाकरेंचा भोंगा वाजत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, तर मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय असं देखील संजय राऊत म्हणाले। राज ठाकरे यांनी खरं तर राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे अशी खोचक टीका त्यांनी राऊतांवर केलेली होती। ईडी संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं होतं आणि त्यावर आज प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलेलं आहे। तर थोड्याच वेळात आपण नेमकं संजय राऊत काय काय म्हणाले पुन्हा पाहणार आहोत, पण त्याआधी आता एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि विस्कळीत होण्याचं कारण समोर आलंय ते म्हणजे समाजकंटकांनी
तिथलं सिग्नल जो आहे, सिग्नल वायर्स तोडलेले आहेत. लोकेशन बॉक्स देखील समाजकंटकांकडून तोडण्यात आलेले आहेत आणि रेल्वे प्रशासनानं या संदर्भात माहिती दिली असून पनवेल स्थानकावर बिघाड झालेला होता आणि या सगळ्याचा नाहक मनस्ताप प्रवाशांना भोगावा लागलेला आहे. कारण ऐन पिकअपच्या वेळेस, ऐन गर्दीच्या वेळेमध्ये ही घटना घडलेली आहे. समाजकंटकांच्या या वर्तणुकीमुळे त्याचा मनस्ताप रेल्वेला आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागलेला आहे. समाजकंटकांकडून सिग्नलचे बॉक्स तोडण्यात आलेले होते. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत. विनय, सर्वप्रथम रेल्वे सुरळीत होण्यास किती अवधी लागणार आहे? मनाली, रेल्वे सुरू झालेली आहे, मात्र ती अजूनही 15 मिनिटाच्या उशिराने रेल्वे गाड्या ह्या धावत आहेत. त्याही बेलापूर आणि पनवेलच्या दरम्यान सकाळपासून CST ते बेलापूर पर्यंतच ह्या रेल्वे सेवा सुरळीत होती. त्या मात्र पूर्णपणे 4 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत पूर्ण सेवा ठप्प होती. परंतु धक्कादायक बाब म्हणजे पनवेल स्थानकामध्ये ज्या समाजकंटकांनी काल रात्री मध्यरात्री जेव्हा जे सिग्नल बॉक्स होते किंवा सिग्नलच्या ज्या वायर्स होत्या त्या संपूर्ण बॉक्स तोडून टाकलेल्या आहेत. त्या सिग्नलच्या वायर्स पूर्णपणे कापून टाकल्या होत्या. त्यामुळे जेव्हा सकाळी 4च्या सुमारास जी पहिली गाडी CST कडे रवाना होत होती ती गाडी रवाना झाली नाही. त्यामुळे नंतर हे प्रशासनाच्या लक्षात आलं, रेल्वे प्रशासनाचे. ज्यावेळी सगळी तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांना माहिती पडलं की सिग्नल बॉक्स पूर्णपणे तोडलेला आहे. त्याच्या ज्या वायर्स आहेत त्या कापल्या गेल्या आहेत. त्यामुळे आणि तब्बल त्यांना 7:30 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्वपदावर आणण्यास त्यांना वेळ गेलेला आहे. आता रेल्वे प्रशासनाने मात्र सांगितलेलं आहे की समाजकंटकांकडून हे करण्यात आलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला रेल्वे पोलीस असतील, त्याचबरोबर पनवेल शहर पोलीस ठाणे असतील, हे दोघंही आता ह्या समाजकंटक कोण आहेत किंवा ह्या मागे कुठला घातपाताचं काही हे असू शकतं का? अगदी बरोबर, त्याचा तपास सुरू आहे. विनय, मी थोडं तुम्हाला थांबवतेय कारण आपल्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार आहेत. शिवाजीजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आणि खरं तर या समाजकंटकांमुळे आज रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे, रेल्वे विस्कळीत झालेली आहे. मात्र समाजकंटक रेल्वेच्या आवारात शिरून रेल्वेचे सिग्नल जे आहेत ते तोडतायत, लोकेशन बॉक्स तोडतायत. काय सविस्तर अपडेट्स, कारण ही घटना जी घडतीये यामुळे संपूर्ण रेल्वेवर ह्याचा परिणाम झालाय? हे पाही रात्री जेव्हा घटना झाली साधारणतः 12:30 ते 1च्या दरम्यान, तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारच्या लोकल ट्रेन धावत नव्हत्या आणि अशा प्रकारची घटना या परिसरामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये झालेली नव्हती. कारण रेग्युलर पेट्रोलिंग आहे किंवा आमच्या CCTV कॅमेराची नजर आहे. मात्र अशा प्रकारची घटना झाल्यानंतर आमची यंत्रणा जी आहे, स्टाफ ऑफिसर्स साईटवरती जाऊन 7:30च्या आसपास जे आहे सिग्नल यंत्रणा पूर्ण रिस्टोर केलेली आहे. मात्र अजूनही ज्या गाड्या आहेत ते 10 ते 15 मिनिटं, ज्या ट्रान्स हार्बरवरच्या गाड्या, ज्या पनवेल बाउंड गाड्या आहेत किंवा हार्बरच्या CSMT बाउंड गाड्या आहेत, त्या अजूनही ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत. काही स्पेशल ट्रेन ज्या आहेत कारशेड मधून काढलेल्या आहेत प्रवाशांच्या सुविधेसाठी. मात्र अशा प्रकारची घटना जी आहे याचा शोध घेण्यासाठी CCTV कॅमेरा जे आहेत किंवा आमची पोलीस यंत्रणा आहे, RPF आहे, सेक्शन स्टाफ आहे, हे जे आहे ते तपास करत आहे. धन्यवाद शिवाजी सुतारजी, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि यानंतर थेट जाणार आहोत सुप्रिया सुळे यांच्याकडे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रसार माध्यमांशी. लेट्स नॉट ओव्हर स्पेक्युलेट. डॉक्टर येऊन डॉक्टरांनी ह्याचे उत्तरं जर दिली तर जास्ती योग्य राहील, कारण का टेक्निकली त्यांना आपल्या सगळ्यांपेक्षा जास्ती समजतं. ताई, काल राज ठाकरे यांची सभा झाली आणि त्याच्यावरती त्यांनी थेट राष्ट्रवादीवरती लक्ष केले. तुमच्याबाबत सुद्धा दाखवायचे दात वेगळे आणि सुळे वेगळे असं आडनावातनं त्यांनी एक भाष्य केलेलं आहे. कसं बघता याकडे? वेल, खरं तर मी पूर्ण भाषण बघितलं नाही, कारण मी काल माझ्या लोकसभा मतदारसंघात होते, त्याच्यामुळे मला काही सगळं बघण्याची संधी मिळाली नाही. पण म्हणजे वर्तमानपत्रातून जे काही समजलं त्याच्यातलं 95% हे राष्ट्रवादीवर त्यांनी विमोचन केलं आहे. त्याच्यामुळे अर्थातच पक्ष किती राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे हे अर्थातच त्याच्यातून नमूद होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की म्हणजे मी वर्तमानपत्रात जे काय वाचलं त्याच्यानं जे मुद्दे होते वर्तमानपत्रात ते मला थोडेसे आश्चर्य देणारे वाटले, कारण का तो सगळा अटॅक जास्ती पर्सनल होता. आणि खरं तर आज देशाच्या समोर, राज्यासमोर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आज महागाईचा खूप मोठं आव्हान आपल्या देशासमोर, राज्यासमोर आहे. याच्यावर आम्ही सगळ्यांनीच
बोलावं, कारण का आम्ही शेवटी सगळे राजकीय पक्ष, त्याच्यामुळे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर बोलणं, त्याच्यातून मार्ग काढणं हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचं किंवा काम करणाऱ्याचं जबाबदारी असते. त्याच्यामुळे त्यांनी ह्या विषयावर जर काय म्हणजे माझ्या वाचनात तरी आलं नाही की महागाई किंवा जी आज नोकऱ्यांची नवीन पिढीचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांनी काही भाष्य केले ते इतिहासात खूप रमल्यासारखे मला वाटले, जे काही मला थोडं वाचनात आलं त्याच्यातून. आणि दुसरी गोष्ट जी खटकली थोडीशी ती म्हणजे ज्या व्यक्तीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दुखवलं त्यांच्या या टीकेबद्दल काय मी बोलतो. त्यांनी मांडलंय की भोंग्याचा विषय बोलताना ते म्हणतात की धार्मिक हा विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे. मला असं वाटतं, म्हणून सांगते ते इतिहासात रमतात, चांगली गोष्ट आहे. खूप लोकांना इतिहासात रमायला आवडतं, पण शेवटी एखादा राजकीय पक्ष यांनी इतिहास जरूर वाचावा, पण या देशाचं राज्याचं वास्तव आणि आज आणि पुढ्या शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून मी जेव्हा काम करते तेव्हा माझे जे स्टेक होल्डर्स आहेत, आज महाराष्ट्राच्या समोर आणि देशासमोर काय आव्हान आहे, आज महिला भगिनी आहे, महागाईमुळे काय कंबरडं त्यांचं मोडलं आहे, किंवा आज आमची नवीन पिढीची मुलं आहेत त्यांना नोकऱ्यांचे काय अडचणी येत आहेत, नवीन काही स्टार्टअप्स असतील किंवा या देशामध्ये तुम्ही जर डेटा पाहिला तर या देशामध्ये सगळ्यात जास्त स्टार्टअप्स तर कुठल्या राज्यात असतील, हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो, ते आपल्या महाराष्ट्रात, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. तर हा उपक्रम अजून पुढे कसा लिहू शकतो, टुरिझमसाठी आणखीन वेगळी काय धोरणं करू शकतात. माझ्याच लोकसभा मतदारसंघात आपण सगळे पाहता की माझा लोकसभा मतदारसंघात मला बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, या सगळ्या ठिकाणी ही नवीन पिढीचे गरजा बदलायला लागल्या आहेत. आणि शेतीवर सगळं कुटुंब, जर एक भाऊ शेती करत असेल तर दुसरा भाऊ नोकरी करतो, तर टुरिझम हा एक फॅक्टर होऊ शकतो का. इट्स अ बिग मनी जनरेटिंग ऑपॉर्च्युनिटी. तर ह्या सगळ्यासाठी धोरणं नवीन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा राजकारणात येतो ही काय फक्त एकामेकावर टीका करण्यासाठी येत नाही. मी राजकारणात काम करते हे धोरणात्मक काहीतरी आपल्या स्टेक होल्डरसाठी त्यांच्या आयुष्यात एक चांगलं परिवर्तन आणि बदल आणण्यासाठी. त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं होतं की ईडीची नोटीस आल्यानंतर भाषा बदलली असं नाही, तर मला पुन्हा जरी नोटीस आली तरी मी येईल. आणि सुप्रिया सुळे यांना ईडीची नोटीस आली नाही, अजित पवारांना मात्र आली, असाही मुद्दा त्यांनी भाषणात उपस्थित केला होता. एक तर अजित पवारांच्या घरी रेड झालेली नाही, त्याच्यामुळे थोडे फॅक्ट्स जे खरं तर दादा सकाळी बोलला हेच बरोबर आहे की त्यांना वेळ आल्यावर आम्ही नक्कीच उत्तर देऊ. ही काही उत्तर द्यायची वेळ नाही, कारण मी स्वतः आज महागाई असेल किंवा जी काही आव्हानं आज देशासमोर राज्यासमोर आहेत त्याच्याबद्दल काम करण्यात वेळ घालवणं हे मला जास्ती महत्त्वाचं वाटतं. एक आणि दुसरं, दादाच्या किंवा माझ्या घरी रेड झाली नाही, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या भाषणात होत्या ज्या नॉन फॅक्च्युअल होत्या. पण शेवटी करमणूक जेव्हा असते ना, किंवा एखादा सिनेमा किंवा TV सिरियल, त्याच्यात थोडंसं एक्झॅजरेशन असतं, तेवढा थोडा मसाला उसका हक बनता है. महागाई आणि एकूण जे मुद्दे आहेत त्यामुळे किंवा तसं म्हणायचं तर भाजपसोबत ते जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून महागाई आणि इतर विषयावर ते बोलत तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पवार साहेब सर्वांना 8 टाकत असं देखील त्यांनी आरोप केला. म्हणून मी सांगते ना, एंटरटेनमेंट म्हणून त्याच्याकडे बघा, फारसं काही गांभीर्याने बघण्याची गरज नाही. पवारसाहेब सारखं म्हणतात की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, मात्र त्यांच्या भाषणामध्ये सुरुवातीला आधी कधीच येत नाही की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तुम्ही तुमच्याकडे डेटा आहे ना, डेटा काढून बघा ना, लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. काही राष्ट्रवादीकडनं सुद्धा कोल्हापुरामध्ये मोठ्या सभेचं आयोजन केलेलं आहे. कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये एक जे सभांचं वातावरण ते पुन्हा बघायला मिळते का? नाही, पुन्हा नाही. प्लीज लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. राष्ट्रवादी काँग्रेस हा असा पक्ष आहे जो 24/7 काम करतो, अँड लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. तुम्ही डेटा काढून बघा. आमचा प्रत्येक नेता, आमचा प्रत्येक सहकारी, आमचा प्रत्येक इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्ह हा 24/7 काम करतो. आमचे सगळे नेते रेग्युलरली, तुम्ही अँड लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. आमच्या सगळ्या सभा असतील, आमच्या गाठीभेटी असतील, आमचे कार्यक्रम असतील. आदरणीय पवारसाहेब काल अमरावतीला होते, ते आता उद्या जालन्याला जाणार आहेत, परवा आणि कुठे जाणार आहेत, जळगावला जाणार आहेत. त्याच्यामुळे आमच्यासाठी हे सभा घेणं काही नवीन नाही. आम्ही लोकांच्यासाठी, लोकांच्या सेवेसाठीच राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आला आहे.
आणि हेच आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. चित्रवाघांवरती पुण्यातल्या पीडितेनं आरोप केलाय की मला चित्रवाघांनी दबाव आणला आणि वेगळा जबाब जो आहे तो नोंदवायला लावला. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती त्या पीडितेनं आरोप केलेला होता. मात्र चित्रवाघांच्याच व्यक्तीनं त्या मुलीला गोव्यामध्ये नेलं असा तिनं जबाब जो आहे आता तो पोलिसांकडे दिलाय. का नेमका असा महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकला? मला या विषयाचा फारशी माहिती नाही, पण असं जर झालं असेल तर मी जरूर ही गोष्ट रुपालीताईंच्या निदर्शनात आणून देईन. म्हणजे चित्रवाघांवरती कारवाई व्हावी असं? मला नाही माहिती, मला विषय ज्याचा अभ्यास नाही त्याच्यावर मी कशी बोलणार. मी एक जबाबदार खासदार आहे. भोंगा वाजवून 3 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं राज ठाकरे यांनी. भोंगा काढा 3 तारखेपर्यंत, नाही तर आम्ही दाखवू. तर तुम्ही काय बोलता? नाही, मी ही गोष्ट ऐकलेली नाही स्वतःच्या कानाने, आणि मी स्वतः ऐकल्याशिवाय माझ्या क्रेडिबिलिटीचा सवाल आहे. आणि लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. काय होतं, आपण बेधडक भाषण करून जातो आणि भाषण केल्यावर दुसऱ्यांनी डेटा करतो. माय क्रेडिबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. याचं कारण असं की मी एक लोकप्रतिनिधी आहे. मी बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार म्हणून आणि एक संघटनेत काम करते. मी जे बेजबाबदारपणे बोलणं, पुढील माय क्रेडिबिलिटी हॅज टेकन. थँक्यू. आणि त्या मुलींना अंगावर जाऊ नका. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच पत्रकारांशी प्रतिक्रिया दिलेली आहे. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्यात, लेट्स डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. म्हणजे आमचा अहवाल आहे तोच आमच्या कार्यशैलीवर भाष्य करेल. आमच्या कार्यपद्धती ज्या आहेत त्यावर जो अहवाल आहे त्यातूनच सगळं स्पष्ट होईल. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या टीकेला सुद्धा, त्यांच्या या उत्तर सभेला सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. राज ठाकरेंनी वैयक्तिक टीका केली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जनतेच्या समस्यांवर ते कधीही बोलत नाही, महागाईवर भाष्य करत नाही, ते वैयक्तिक गोष्टींवर भाष्य करतात. आणखी किती काळ राज ठाकरे इतिहासात रमणार, असा कोचक सवाल सुद्धा सुप्रिया सुळे यांनी विचारला. तर राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये सुद्धा चांगलीच जुंपली आहे. जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर सडकून टीका असून ठाकरे टीकेचा आव्हाडांकडून समाचार घेण्यात आलेला आहे. माझा चेहरा नागासारखा, तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा. जितेंद्र आव्हाडांचा खोचक सवाल असून राज ठाकरे उत्तम नकलाकार असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्यांनी काम करावं, आव्हाडांनी राज ठाकरेंना सल्ला दिलेला आहे. तर राज ठाकरे यांच्या कालच्या सभेतल्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर केलेलं आहे. पाहूयात नेमकं काय म्हणतात. काय पण चेहरा आहे, नागाने फणा काढावा ना. आता उद्या काहीतरी बोलेलच, डसू शकतो, बिसू शकतो वगैरे वगैरे. ये शेपटा धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी मला सांगितल्याप्रमाणे कुठच्या दर्ग्यामध्ये किंवा कुठेही मदरशामध्ये जर समजा वस्त्रा जरी सापडला तरी मी राजकारण संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. वस्त्रा कसा सापडेल? बरं, इकडून तिकडून तुला वस्त्रा दिसला, याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. फण्यासारखं असं त्यांनी नक्कल करून दाखवली. एक तर स्टँडअप कॉमेडियनच्या जागा खूप खाली आहेत, त्या त्यांनी घ्याव्यात. तर माझा चेहरा नागाचा फणासारखा आहे, मला अभिमान आहे. मस्ती करणाऱ्यांचं परत बरोबर, पण तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे हा जरा तुम्ही तपासून पहा ना आरशात. तर राज ठाकरेंना वेळ आल्यावर उत्तर देऊ, त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलाय. त्यांना फार महत्त्व देऊ नका. माझ्या दृष्टीने आज धनंजयची तब्येत ही जास्त महत्त्वाची आहे. माझा सहकारी आता तिथं ॲडमिट आहे, त्याला भेटायला आलेलो आहे. दुसऱ्याही प्रश्नाची उत्तरं मी योग्य वेळी देईल, त्याबद्दल काळजी करू नका. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आणि या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
आणि यानंतर बातमी आता औरंगाबादमध्ये शिक्षकावर स्मशानभूमीमध्ये आंदोलन करण्याची वेळ आली आहे। गेल्या 12 दिवसांपासून या शिक्षकाचं अन्नत्याग आंदोलन सुरू असून शिक्षकांना अनुदान मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। दरम्यान हे आंदोलन मागे घेण्याची विनंती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे। तर आतापर्यंत केवळ आश्वासनं मिळाली आहेत, मात्र मागण्या मान्य होत नसल्यानं हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं शिक्षकांना सांगितलंय। तर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत, थेट आपण सिद्धार्थकडे जाणार आहोत। सिद्धार्थ, सर्वप्रथम या शिक्षकाचं 12 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, प्रकृती कशी आहे? कारण अन्न पाणी आंदोलनकर्ता शिक्षक आहेत, त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे आणि वर्षा गायकवाडांकडून पत्र देखील आलेलं आहे की तुम्ही आंदोलन मागे घ्या, तरी देखील त्यांचं काय म्हणणं आहे? निश्चित आंदोलनावर ठाम आहेत आणि 12 दिवस झालेला त्यांनी अन्न सोडलेले आहे, त्यामुळे त्यांची परिस्थिती थोडी नाजूकच आहे। मी त्याच ठिकाणी आहे आणि हे आंदोलन जे सुरू आहे मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये सुरू आहे। गेल्या 12 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। मात्र मनाला एक महत्त्वाची गोष्ट आहे की या शिक्षकांनी जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी आधी मंत्रालयामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अरबी समुद्रामध्ये उडी घेतली, अनेक आंदोलनं केले, त्यावेळेस फक्त त्यांना आश्वासनं देण्यात आलेली आणि आताही 12 दिवस झालं कसल्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही। वर्षा ठाकूर यांनी गायकवाड यांनी जे आहे त्यांना पत्र पाठवलंय, मात्र आश्वासन आधी भेटलेत, त्यामुळे आंदोलन सोडणार नाही अशा पद्धतीच्या भूमिकेवर ते ठाम आहेत। त्यांना जास्त बोलता येत नाही तरी आपण त्यांची बाजू समजून घेऊ। सर, काय म्हणणं आहे नेमकं? वर्षा गायकवाड यांनी पत्र पाठवलं, तुम्ही उठायला तयार नाही? याच्या अगोदर आम्ही खूप आंदोलनं केली, अशी लेखी पत्र देऊन चर्चा झालेली आहे। चर्चा करण्याचं कारण नाही, 15 वर्षापासून मराठी शाळेतले शिक्षकांच्या आयुष्याचं राखरांगोळी झालेली सर्वांना माहिती आहे। म्हणून जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्याचा कॅबिनेट डिसिजन मिळत नाही तोपर्यंत मुकुंदवाडी स्मशानभूमीमधून मी उपोषणावर ठाम आहे। बरं, स्मशानभूमीत तुम्ही का बसलाय? काय त्याचं उद्दिष्ट आहे? आमच्यासह राज्यातील सगळ्या संघटनेनं अनेक आंदोलनं केली, थकलो आम्ही। आता आमचे वय कमी राहिलेले, कोणी रिटायरमेंटवर आलेलं, म्हणून आमचं आता आयुष्याची राखरांगोळी झालेली आहे। म्हणून आम्ही स्मशानभूमीमध्ये न्याय मिळावा म्हणून आम्ही शेवटचं आंदोलनास बसलेलो आहे। पण काय शिक्षण खात्यातर्फे तुम्हाला काय संवाद झाला, काय बोलणं झालं? सर्वांचं बोलणं सुरू आहे। हे अनेक 15 वर्षापासून असंच बोलणं सुरू होतं, आंदोलनाच्या वेळेस चर्चा होती, परंतु प्रश्न हा मराठी शाळांना 100% अनुदानाचा सर्व शाळांना झालेला नाही। त्यामुळे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझा मृत्यू झाला तरी मी ठाम आहे। माझं शासनाला विनंती आहे, आपण जर मराठी शाळांना जर न्याय देऊ शकत नाही तर आम्ही कसं शिकवावं? फुकट कोण काम करतं? आमच्या विभागाला 7 पदवीधर 7 शिक्षक आमदार असताना आमचा प्रश्न सुटत का नाही? सर, मी समजू शकतो तुमच्या डोळ्यात पाणी येतं। या ठिकाणी शिक्षकांची फार वाईट अवस्था आहे। अक्षरशः आमच्या काही जणांच्या बायका सोडून गेल्या, काहीचं लग्न जमत नाही, खूप परिस्थिती वाईट आहे। आणि सगळ्या आमदारांना 14 आमदार आहे आम्हाला, ताईला माहिती आहे, मुख्यमंत्री साहेबाला माहिती आहे, अजितदादाला प्रश्न माहिती आहे। अजितदादा मागच्या वेळेस इथं परभणीला आल्यानंतर त्यांनी इथं सभेमध्ये आम्हाला सर्वांना सांगितलं होतं आमचं सरकार येऊ द्या, आम्ही 100% अनुदान देतो। जयंत पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं इथं आमचं सरकार येऊ द्या, आम्ही 100% अनुदान देऊ। यावर आमच्या संघटनेनं आम्ही अभिजित वंजारी साहेब, सतीश भाऊ चव्हाण यांना पाठिंबा दिला। तिकडं पुणे मतदारसंघामध्ये सुद्धा खंडेराव जगदाळे सरांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीचे विधान परिषदचे आमचे शिक्षक पदवीधर आमदार आम्ही निवडून दिले, परंतु त्यांनी दिलेली शब्दांची पूर्तता होत नाही। बघितलं म्हणाले आपण, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत आणि निश्चितपणे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। विना अनुदानित शिक्षकांची फार वाईट अवस्था, जसं त्यांनी सांगितलं, काहींचे संसार मोडले, काही मोलमजुरी करतायत, काही शिक्षक आहेत। दादा, काय म्हणाले? एकंदरीतच फार वाईट अवस्था। सर, हे विनानुदानित शिक्षकांचा जो प्रश्न आहे गेल्या 15-20 वर्षापासून हा प्रश्न आहे आणि आतापर्यंत शासनानं अनेक लेखी आश्वासनं दिली। वर्षाताई गायकवाड जे आपल्या माननीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेले, लेखी आश्वासन दिलेले, परंतु आजतागायत हा जो मूळ प्रश्न आहे, मूळ प्रश्नाला 100% न्याय देण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही। आणि आता इथून उठणार नाही तुम्ही? नाही सर, अजून जोपर्यंत कॅबिनेट डिसिजन होत नाही, जोपर्यंत 100% अनुदानाचा निर्णय होत नाही तोपर्यंत खैरे सर आणि आमचे जे काही सगळे शिक्षक
संघटना आहे आणि शिक्षक आहेत, हे सगळे आपल्या उपोषणावर आणि आंदोलनावर ठाम आहे. जर बघितलं आपण म्हणाले निश्चितपणे विषय आहे गंभीर. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे, मात्र अनुदान भेटत नाही. आता या ठिकाणी स्मशानात आंदोलन करताय आणि उठायला तयार नाही. निश्चितपणे सर तुम्ही थोडं स्वतःची काळजी घ्या. कुणा कुणी दखल तुमची घेईल, कारण वर्ष गायकवाडांनी पत्र पाठवलेलं आहे. शिक्षण विभागाने खरंच लवकरात लवकर लक्ष देणं या ठिकाणी गरजेचं आहे. 12 दिवस झालेले या व्यक्तीने अन्न घेतलेलं नाही. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये त्यांची तब्येत आणखी खालावू शकते म्हणाले. नक्कीच सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी. आणि नंतर पाहूया ते म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यामधल्या बंदी भागातील रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे एका बाळंतिणीला आपला जीव गमवावा लागलाय. तर या रस्त्यानं वाहनातून प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती होण्यासाठी जात असलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली आणि त्यातच या महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झालाय. तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जातोय. रस्त्यावरच्या खड्ड्यानं घेतला जीव. बाळ आणि बाळंतिणीचा खड्ड्यामुळे बळी. माय लेकरांच्या मृत्यूला जबाबदार कोण? नताशा अविनाश ठोके या महिलेनं आपल्या बाळाला जन्म देण्यापूर्वीच या जगाचा निरोप घेतलाय आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलाय हा रस्ता. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका बाळंतिणीचा आणि एका बाळाचा आपण जीव गमावलेला आहे. तिथल्या नागरिकांची वारंवार मागणी आहे आणि मागणी असताना जर प्रायोरिटीने अशा रस्त्यांचे कामं होत नसतील तर याकडे प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष आहे. अशा बाबींवर तात्काळ लक्ष दिलं पाहिजे. नताशा ठोके बाळणपणासाठी मन्नेळी गावात आपल्या माहेरी आली होती. रविवारी तिला प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे तिचं कुटुंब तिला ढानकीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन निघालं होतं. मात्र रस्त्यात खड्डे असल्यानं तिला प्रचंड वेदना होऊ लागल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र 2 किलोमीटर अंतरावर असतानाच वाटेत तिची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर नताशानं देखील प्राण सोडला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे नवजात बाळासह या मातेला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. मागच्या 3 वर्षापासून सातत्यानं सर्व सनदशीर मार्गाचा अवलंब केला. अर्ज दिले, निवेदन दिले, प्रशासनाच्या सक्षम प्राधिकरणाच्या भेटी घेतल्या, परंतु आजपर्यंत आमच्या कुठल्याही गोष्टीला न्याय मिळाला नाही. या जंगल भागातील संपूर्ण रस्त्याकरता आम्ही संघर्ष करतोय. या जंगल भागातील नागरिकांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीवर सुद्धा या लोकांनी बहिष्कार टाकला होता, पण तत्कालीन जिल्हाधिकारी अजयजी गुल्हाने यांनी या लोकांना सर्व समजावून सांगून या सगळ्या शासनाने या लोकांमध्ये मध्यस्थी करून त्यांनी त्या लोकांना समजून सांगितलं आणि मतदान करून घेतलं. आणि त्यानंतर या संपूर्ण बंदी भागातील लोकांची बैठक त्यांनी त्यांच्या दालनात लावली. 3 महिने अजूनही या ठिकाणी संपले नाहीत. काय सांगावं की या सरकारला अजून अशा प्रकारचे किती बळी घ्यायचे आहेत. ही बाब अतिशय दुर्दैवीच आहे, यात काहीही शंका नाही. उमरखेड तालुक्याच्या बंदी भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन देखील केलं होतं. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही आणि त्यामुळेच या मायलेकरांचा बळी गेला. पण आता तरी या रस्त्यांची दुरुस्ती होणार का, हाच खरा प्रश्न आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. तर आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत. थेट आपण भास्करकडे जाणार आहोत. भास्कर, आपण पाहतोय अशा एखाद्या बाळंतणीला आपला जीव खरं तर दुर्दैवानं गमवावा लागलेला आहे. यापेक्षा दुःखद काय असू शकतं? प्रशासनाला अजूनही जाग आली आहे की नाही?
म्हणाली खरं तर देश स्वातंत्र्य होऊन जवळपास 75 वर्ष झालेले आहे आणि अशातही अजूनपर्यंत यवतमाळ जिल्ह्याचे जे ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत त्याची जी अवस्था आहे त्यामुळे दरवर्षी कितीतरी लोकांना प्राण गमावं लागतं. अशाच प्रकारचा ढानकीचा जो रस्ता आहे हा सुद्धा अतिशय खड्डेमय आहे आणि त्या रस्त्यामुळेच या ठिकाणी बाळंतीला आणि तिच्या मुलीला जीव गमावण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी आणि या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं झाले, मात्र प्रशासनाच्या वतीनं कोणीही त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही आहे. कालपासून आपण या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, मात्र अधिकाऱ्यांनी जी उत्तरं दिलेली आहे ती त्यांनी त्यावेळेस फक्त वेळ निभून नेलेली आहे. बाकी या संदर्भात कोणीही बोलताना दिसत नाही आहे. वास्तविक पाहता या रस्त्याच्या संदर्भात आंदोलन सुद्धा झाली, मात्र अजूनपर्यंत या रस्त्याची दखल कोणी घेतली नाही. काल एक माहिती पुढे आलेली आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाने एक प्रेस नोट काढलेली आहे आणि त्या अंतर्गत आता एक निर्देश दिलेला आहे की हा जो रस्ता आहे हा दुरुस्त करण्यात यावा. मात्र ज्या महिलेने आपला जीव गमावलेला ही गोष्ट सगळ्यांसाठी लाजिरवाणी आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणच्या काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांचं या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये योगदान आहे. आपण त्यांना विचारूया नेमकी काय बोलतायत ते. ताई मला सांगा की काय सांगाल, एक महिलेने एक रस्त्याच्यासाठी जीव गमावलेला काय सांगाल? ढानकी बिटरगाव इथली घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे. आज आपण विकासाचा फार मोठा कांगावा करतो आहे, परंतु हा विषय राजकारण करण्याचा नाही आहे. हा विषय इतका महत्वाचा आणि इतका गांभीर्याचा विषय आहे. आज एका बाळंतिणीला आणि तिच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आपण जर आज एवढ्या मोठ्या विकासाचा कांगावा करत असताना अशा जर घटना घडत असतील तर नक्कीच ही बाब दुर्दैवी आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचे आहे, कारण प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष आहे, कुठेतरी हलगर्जीपणा आहे. ह्या गोष्टी वारंवार घडत आहेत. ही घटना काही जिल्ह्यातली पहिली घटना नाहीये, त्याच्यामुळे हा तर जिल्ह्यासाठी खूप मोठी दुर्दैवी बाब आहे. तर माझे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आवर्जून विनंती राहील की आपण ह्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आवर्जून ह्या रस्त्यांना, अशा रस्ते असेल अशा रस्त्यांना प्रायोरिटीने आपण फंडिंग केलं पाहिजे आणि प्रायोरिटीने अशी कामं केली पाहिजे. मनाली एकंदरीत बघितलं आपण की रस्त्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेमुळे जे काही अपघात होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी फंडिंग होणं गरजेचं आहे. पुन्हा आपल्यासोबत कीर्तीताई आहे, त्यांनाही विचारूया. ताई मला सांगा की जी घटना झालेली आहे या घटनेच्या संदर्भात काय सांगा? नाही, अतिशय दुर्दैवी अशी घटना इथे घडलेली आहे आणि त्या महिलेच्या आत्म्याला शांती जेव्हा मिळेल तेव्हा हे पुनरावृत्ती ह्या इतिहासाची होणार नाही. बरं, ही पहिली घटना नाही आहे. यापूर्वीही त्या रस्त्यावर बरेच ऍक्सिडेंट झालेले आहे. 6 जणांना जवळपास जीव गमवावा लागला आहे. 25 ते 30 वेळा ऍक्सिडेंट झालेले आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे तिथल्या जनतेने खूप वारंवार आंदोलनं सुद्धा केलेली आहे याच्यासाठी. बरं, आता अजून किती जीव घेणार हा रस्ता? मग अजूनही जर शासनाला जाग येत नसेल तर मग म्हणजे हे तर अतिशय म्हणजे उच्चांकच गाठलेला आहे या गोष्टीने. आणि जगाचा पोशिंदाच हा खेड्यापाड्यात राहतोय. मग इकडे मेट्रो बनवायची, इकडे समृद्धी महामार्ग बनवायचे आणि तिकडे खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी अशी दुर्दैवी घटना आणि इतके रस्ते खराब, म्हणजे हा फारच शोकांतिका आहे. मी तर एवढंच म्हणेल की आता तरी सुधारा. म्हणाले एकंदरीत यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर उमरखेड पासून वणीपर्यंतचा जो भाग आहे या भागांमध्ये आदिवासींची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या लोकांना फारसं शिक्षण नसल्यामुळे त्या ठिकाणी जे काही समजा प्रॉब्लेम्स येतात रस्त्याच्या संदर्भातले ते तक्रारी करतात, मात्र त्यांच्या तक्रारीकडे कोणीही या ठिकाणी लक्ष देताना दिसत नाही आहे आणि त्यामुळेच एकंदरीत ग्रामीण भागातील रस्त्यांची अशा प्रकारची दयनीय अवस्था झाल्याचं आपल्याला दिसून येते. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडतील आणि यावर त्वरित कारवाई केली जाईल. धन्यवाद भास्कर या सविस्तर माहितीसाठी. तर पुणे महापालिकेच्या कचरा विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या बिलामध्ये घोटाळ्याच्या आरोपाबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. या बातमीची दखल प्रशासनानं घेतलेली असून या प्रकरणी तातडीनं चौकशीचे आदेश देण्यात आले. तसंच चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिली. त्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहे. त्या तक्रारीवर आम्ही चौकशीसुद्धा केलेली आहे. त्या चौकशीसाठी आम्ही संबंधित जे तक्रारदार आहेत त्यांच्याकडून संबंधित ठेकेदार तसेच आमच्या दोन्ही विभागांचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांचा देखील खुलासा त्या ठिकाणी घेतलेला आहे. ती तक्रार अंतिम त्या चौकशी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच हा जो अहवाल आहे तो माननीय आयुक्तांकडे सादर होईल. मात्र या तक्रारीची पार्श्वभूमी आणि तक्रारीचं स्वरूप लक्षात घेता संबंधित जे काही ठेकेदाराला पेमेंट आहे ते आम्ही थांबवून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तक्रारीची चौकशी पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल पूर्ण झाल्यावर माननीय आयुक्तांच्या आदेशानुसारच
त्या ठेकेदाराचं उर्वरित पेमेंट किंवा त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती करण्यात येईल. तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. थेट वैभवकडे जाऊयात. वैभव, न्यूज 18 लोकमत खरं तर नेहमीच अन्यायाला किंवा कोणत्याही घोटाळा असो किंवा कोणताही गुन्हा असो या अशा प्रकरणांना वाचा फोडत असतं. पुणे महापालिकेतील कचरा विभागातला घोटाळा सुद्धा न्यूज 18 लोकमतनं असाच समोर आला आणि त्यावर आता पालिकेकडनं सुद्धा दखल घेण्यात आणलेली आहे. काय सविस्तर अपडेट्स? मनाली, कचरा विभागाचा किंवा व्हेकल डेपोचा जो कचरा उचलण्याचा घोटाळा होता या संदर्भामध्ये न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली. या सगळ्या प्रकरणाची तक्रार आपल्याकडे आधीच पोहोचलेली होती आणि आता या बातम्यांनंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली जाईल. मुळात जे लॉकशीट खोटे तयार करण्यात आलेत का, बिलं खोटी तयार करण्यात आलेत का हे तपासलं जाईल आणि या सगळ्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितलं. या संदर्भातला एक चौकशीचा अहवाल जो आहे तो आज आयुक्तांना दिला जाणार आहे. नेमकं काय काय झालंय किंवा कुठल्या पद्धतीत हा गैरप्रकार जो आहे तो झालाय याची चौकशी केली जाईल. ज्या गाड्यांची एकाच वेळी 2 ठिकाणी बिलं दाखवण्यात आलेली आहेत त्याबाबतची तपासणी जी आहे ती केली जाईल. जीपीएसचे लॉकशीट आणि मॅन्युअली लिहिण्यात आलेली लॉकशीट जी आहेत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्यामध्ये काही तफावत आहे का किंवा महापालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये काही संबंध आहे का याबाबतची सगळी चौकशी जी आहे ती अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी सुरू केलेली आहे. या सगळ्याबाबतचा एक अहवाल तयार केला जाईल आणि तो आज आयुक्तांना दिला जाईल. त्यानंतर या अधिकाऱ्यांवर नेमकी काही कारवाई होते का किंवा जे आरोप करण्यात आलेले आहेत तक्रारीमधले त्या आरोपांमधलं तथ्य जे आहे ते सुद्धा तपासलं जाईल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं विचारलं जाईल असं अतिरिक्त आयुक्त यांनी स्पष्ट केलं. त्याच्यामुळे आज महापालिका आयुक्तांकडे या संदर्भातला कुठला अहवाल दिला जातो चौकशीचा त्याच्यामध्ये नेमकं काय नमूद केलं जातं हे पाहावं लागेल. मात्र एक नक्की न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेऊन महापालिकेचे अधिकारी काल महापालिका वर्तुळात या बातमीची प्रचंड चर्चा होती. 5 वर्षात 70 कोटी रुपये केवळ कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले होते. जिथं गाड्यांची संख्या कमी होती, कोविडच्या काळामध्ये कचरा कमी झालेला होता, तिथं दुपटीनं बिलं वाढवून देण्यात आलेली होती. हा सगळा प्रकार नेमका काय प्रत्येक आरोपानुसार या प्रत्येक आरोपाची चौकशी केली जाईल. अधिकाऱ्यांची स्टेटमेंट जी आहेत ती नोंदवली जातील आणि त्यानंतर या संदर्भातला हा अहवाल जो आहे तो आयुक्तांकडे दिला जाईल आणि त्यावरती आयुक्त नेमकी काय कारवाई करायची ते ठरवतील. धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी. आणि आता नाशिकमध्ये एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे. 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. नाशिकमधली धक्कादायक घटना असून पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. तर नाशिकमधली ही धक्कादायक घटना असून बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू झालाय. 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्या पालकांना आवाहन आहे, आपल्या मुलांकडे लक्ष द्या, आपल्या मुलांची काळजी घ्या, आपल्या मुलांना सांभाळा. नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे. अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकल्याचा बादलीत पडून मृत्यू झालेला आहे. तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, त्या चिमुकल्याच्या आईवडिलांवर काय परिस्थिती आलेली आहे हे खरं तर शब्दात नाही आपण सांगू शकत. मात्र सगळ्या पालकांना नक्कीच सावधानतेचा इशारा देऊ शकतो आणि आपल्या मुलांची काळजी घ्या हे सांगू शकतो. खरं तर अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे. 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती आणि आज हा संपूर्ण प्रकार जो आहे तो पोलिसांमध्ये नोंद करण्यात आल्यानंतर समोर आलेला आहे. नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरात असलेल्या बंदावणे मळ्यामध्ये राहणाऱ्या एक उत्तर भारतीय कुटुंब आहे सिंग नामक. त्यांच्या घरामध्ये एक 6 महिन्याचा चिमुकला घरामध्ये खेळत असताना घरामध्येच एक 1 रूम किचनचा त्यांचं छोटंसं घर आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या एका प्लास्टिकच्या बादलीत जाऊन तो चिमुकला त्या पाण्यात बुडाला आणि घरामध्ये शोध घेतल्यानंतर त्याचा आवाज न आल्यामुळे हे सर्व घरातले कुटुंबीय होते ते झोपलेले होते आणि उठल्यानंतर त्यांना त्यांचं ते बाळ जे आहे ते घरामध्ये दिसून आलं नाही आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्याची शोधाशोध केली आणि त्यानंतर धक्कादायक चित्र जे आहे ते त्या कुटुंबियांच्या समोर आलं. त्यांनी तातडीने त्या मुलाला रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं आणि संपूर्ण कुटुंब जे आहे ते या घटनेनं हादरून गेलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या या घटना घडत असेल तर नागरिकांनी आणि पालकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घेणं खरं तर आता गरजेचं असणार आहे. धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी.